यानंतर आपण लगेचच पाहणार आहोत बातमी गावाकडची। कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावातील जिल्हा परिषद शाळेतील 2005च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले। 26 ऑक्टोबर रोजी दीपावली निमित्त ही स्नेहभेट झाली, तर जुन्या आठवणी जाग्या करत प्रत्येकाने गळा भेट घेतली आणि शालेय दिवसांची भावनिक प्रवास अनुभवला। यावेळी मित्र वसंत अवसारे यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तर कार्यक्रमानंतर पुन्हा एकमेकांना निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तर चेहऱ्यावर समाधान होतं, कारण 2 दशकांनी भेटलेली पाखरं पुन्हा एकत्र आली होती। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। मी मत जातो ना। राम राम आता सुट्टी सर। मी सगळ्या वेळा माणूस मला जायचो, पण झालो 5 वर्ष मला नोकरी लागली एसटी महामंडळामध्ये चालक पदावर नोकरी करतो शहरामध्ये। आणि चालू आहे मी बाबासाहेब माझा सिमेंट स्टीलचा उद्योग आहे, सांगा आणि करतो, पण असं काही मी करत नाही म्हणजे बस। कन्नड तालुक्यात निसर्गाच्या कहराने शेतकऱ्यांचं आयुष्य ढवळून निघाले। दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातला मका आणि कापूस सडून गेले आहेत। हातातोंडाशी आलेलं पीक फुकट गेलं आहे, तर मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटलेत। कापसाच्या वाती झाल्यात, तर शेतकऱ्यांच्या मेहनतीचं आणि लाखो रुपयांचा गुंतवणुकीचं नुकसान, खत, बी बियाणं, फवारणी, औषधं, उसने पैसे कर्ज काढून लावलेली पेरणी हे सर्व वाया गेले। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दिवाळी होऊन आठवडा झाला तरी अजूनही शासनाने जाहीर केलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत। नेते मंडळी निवडणुकीत गुंतलेले आहेत, तर प्रशासन वचन देत आहे, पण शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचत नाहीत। संतप्त शेतकरी म्हणतात, नेते निवडणुकीत व्यस्त, आम्ही संकटात। अन्नदात्यांच्या आशा केवळ आश्वासनावरच। आर्थिक नुकसानीमुळे आणि प्रशासनाच्या ठोस मदतीच्या अभावामुळे कन्नड तालुक्यातील शेतकरी हलाखीत आहेत। ते शासनाकडे तातडीने प्रत्यक्ष मदत आणि नुकसान भरपाईची मागणी करतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। नमस्कार, न्यूज मराठी 24 तास प्रतिनिधी देविदास थोरात कन्नड। आणि आता आपण सध्या नाचनवेल परिसरात आहोत। या ठिकाणी शेतकरी आहेत, काय सांगाल या ठिकाणी त्यांचं सतत धारा पावसामुळे खूप या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी आपल्यासोबत आहे इथं बऱ्याच प्रमाणावर। काय नेमकी त्यांची समस्या आहे आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शेतकरी कैलास आगरे। मी या ठिकाणी शेतामध्ये उभा आहे, तरी या ठिकाणी बरंच पावसानं 8 ते 10 दिवसापासून कहर केलेला आहे। सततच्या पावसामुळं अगोदर मक्का निकामी झाले आहेत, मक्काला कोंब आले, मक्का आडव्या पडलेल्या होत्या त्याला कोंब आले, त्या निकामी झाल्यात। आता कापूस वेचणीला आला, आता कापूससुद्धा निकामी झालेला आहे। तरी शासनानं अशी मदत करू, दिवाळीपूर्वी तुमची दिवाळी गोड होईल असं शासनानं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप कोणाच्याही दिवाळी होऊन गेली तरी अद्याप कोणाच्याही खात्यावर 1 रुपयासुद्धा नाही आहे। तरी मी शासनाला अशी विनंती करतो की शासनाने शब्द दिल्याप्रमाणे शब्द पाळावा आणि शेतकऱ्याला कोणती कशी तरी मदत करावी, याची शासनाला मी विनंती करतो। या ठिकाणी आपल्यासोबत अजून शेतकरी आहे, काय सांगाल सर? काय सांगाल शेताचा काय? मी गाव डोंगरगाव आहे, मी गाव डोंगरगावचं हे सतत 8 तारखेपासून सतत पाऊस चालू आहे। तर मी मक्का सोंगलीत 19 तारखेला आज माझ्या वावरात जाऊन पहा, खाली कंस उगू लागले, खाली कंस उगू राहिले। आज कापूस पहा, लवी पहा, हे पहा कापूस खाली पाणी पहा, कारण की अक्षरशः रोज पाणी होतं रोज। आजची तारीख जवळपास किती
27 तारीख आहे आज. रोज पाऊस चालू आहे. 8 तारखेपासून 27 तारखेला रोज पाऊस चालू आहे. आणि दुसरा मेन पॉईंट, कारण की माझी अद्रक पण सुद्धा जवळपास 99% 100% सोडून गेली साहेब. कारण काय झालंय त्यातली अक्षरशः पाणीच पडतो, रोज पाऊस पडतोय. शासनानं मदत दिल्याची घोषणा केली. शासन जे आहे ना, असं सांगितलं होतं. शासन एवढं हुशार झालंय, लोकांना कसं फिरवायचं, फक्त काय करतं ते त्याचे काम 100% घेतं करून, आणि शेतकऱ्याला रुपयाही देत नाही शासन. आज मदत मिळेल नाही. आजपर्यंत शासन सांगितलं तर बा तुम्हाला 20-21 तारखेमध्ये 100% तुमच्या अकाउंटला पैसे येईल, तुमची देवळी 100% गोड होईल. पण शासनानं कुठलाही न रुपया देता आज तारीख 27 देवळी होऊन जाऊ 4 दिवस होऊन गेले साहेब, पण शासन 1ही रुपया आला नाही. आता पुन्हा रब्बी पेरणीचं संकट. रब्बी पेरणी संकट असं झालं की आम्ही पहिला थोडीफार मका टाकली, ती पण सडून गेली. थोडं हरभर टाकलं, ते पण सडून गेलोय. कपाशी जीवन तीच परिस्थिती. अहो कपाशी गेली ना, हे पाहा ना तुम्ही, नवी पाहा कपाशी काय उरलं याला, पाहा तुम्ही काय उरलं कापसाला. आता पाणी सांगा, आता आपल्याला 1.5-2 फूट पाणी येईल, काही नाही कापसाला. नेते मंडळी काय, नेते मंडळी चालू, त्याच्या पाय टाका चालू आहे त्याच्या. जिल्हा परिषद लागली, पंचायत समिती लागली, ती त्याचे कामं करून आले. ते आपले काम पाहिजे का, त्याचे कामं सोडून. नेते मंडळी बी आपल्याकडे आता जे आपला काहीच नाही केलं. कोणत्या नेत्यांनी कोणासाठी काहीच नाही केलं बघा. फक्त सरकारने एवढं सांगितलं का तुम्हाला देवळी 100% पैसे येईल, पण 1ही रुपया नाही आला आतापर्यंत. मग शासनाला मग एकच म्हणणं आहे का बघ थोडी बारकाव आहे ना, पण या 2-4 दिवस शेतकऱ्याच्या प्रत्येकाला शेतकऱ्याला पैसे द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. या ठिकाणी शेतकरी संतप्त झालेला आहे की शासनाने घोषणा दिली, मात्र अद्यापही खात्यावर पैसे आलेले नाही. दिवाळी गोळ करणार होते, पण देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळीची काळी या ठिकाणी झाली. आणि आता देखील सततधार पावसानं राहिला सुईला शेतकरी या ठिकाणी पूर्ण हवालदिल झालेला आहे. अमरावती येथील दिवाळीनंतरचा लाभ पंचमीच्या मुहूर्तावर अमरावतीतील काली माता मंदिरात महाप्रसादाचा सोहळा पार पडला. या महाप्रसादाची खासियत म्हणजे देवीच्या प्रसादात दिल्या जाणाऱ्या चलनी नोटा. ही अनोखी परंपरा मागील 40 वर्षापासून सुरू आहे. लाडू, लाह्या आणि पैशांच्या बरकतीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती. मंदिर समितीच्या माहितीनुसार 1985 साली मंदिराचे पुजारी गोविंदराव जोशी यांनी ही प्रथा सुरू केली होती. भाविकांचा विश्वास आहे की या प्रसादामुळे वर्षभर घरात लक्ष्मीची कृपा टिकून राहते. त्यामुळे हा प्रसाद भाविकांसाठी एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा असतो, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी शक्ती महाराज यांनी दिली. या बातमीचा आढावा घेतलाय अमरावतीवरून प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी. न्यूज मराठीला मी मराठीत सांगतो की आज माता महाकाली जो एक पीठ आहे त्याचे पीठेश्वर 1000 डॉक्टर शक्ती महाराज यांनी इथे माझ्या हस्ते आरती ठेवलेली होती. आणि त्यानंतर इथे अन्नकूटचा प्रोग्राम आणि बरकत वाटपचा प्रोग्राम होता. निश्चित रूपाने इथे जागृत देवस्थान आहे माता महाकालीचा, आणि इथे जे भक्त येतात बरकत घेऊन जातात, अन्न ग्रहण करून जातात, त्यांच्या घरी आरोग्य, धन, वैभव सर्व संपन्नता प्राप्त होते अशी सर्व परिसरात खात्री आहे. मी दिवाळीच्या आपल्या झी न्यूजच्या मार्फत राज्याच्या सर्व नागरिकांना, मातृशक्तींना दीपावलीची आणि ते माता महाकालीचा त्यांना आशीर्वाद लाभो, सर्व सुखी संपन्न राहावे. आणि पुढच्या वर्षी आमचे न्यूज मराठी हा येथील कार्यक्रमाचा पार्टनर राहील आणि आम्ही भव्य दिव्य कार्यक्रम ठेवू आणि न्यूज मराठीचा सहकार्याने अख्ख्या महाराष्ट्र दाखवू. आणि जी मराठीच्या तुमच्या जे संपादक असतील त्यांनाही बोलावू, त्यांच्या इथे भव्य सत्कार ठेवू आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहिल आणि माता महाकालीचा आशीर्वाद प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक नागरिक घेईल अशी मी पुन्हा आपल्या मराठी न्यूज चॅनलतर्फे महाराष्ट्र सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बोलो माता महाकाली माता की आशीर्वाद से, गौ माता की प्रेरणा से, लक्ष्मी माता की प्रेरणा से, त्रिदी शक्ति से प्रेरणा से आज माता महाकाली की कृपा मेहरबानी से आज दीपावली की बात की लाभ पंचमी है. लाभ पंचमी तक के दीपावली के पर्व चालू रहते हैं और हर साल के मुताबिक माता महाकाली के आशीर्वाद से आज महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान के अंदर प्रांगण में हम 1000 डॉक्टर 1008 महाशक्तिपीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज अमरावती से बोल रहे. मैं एक आह्वान करता हूँ कि आज लाभ पंचमी जो रहती है
एक दीपावली का जो पर्व चल रहा है, लाभ पंचमी जो रहती है आज गुजरात में और कुछ महाराष्ट्र के एरिया में और कुछ राजस्थान के एरिया में आज से लाभ पंचमी से बही खाते चालू होते हैं। जो व्यापारी वर्ग है और हम लोग जो भगवान का जो ट्रस्ट रहती है, भगवान का जो देवी जी शक्तिपीठ रहती है, वहाँ के बही खाते आज से चालू हो जाते हैं, खर्चे के इसके सब इसके। तो माता महाकाली के आशीर्वाद से आज दीपावली के दिन रात के दिन 8 बजे माता महालक्ष्मी की आरती होती है, माता जी की आरती होती है। उस आरती में अनगिनत बरकत बांटी जाती है। हम लोगों ने ये बरकत का कार्यक्रम दीपावली के दिन 40वां साल था, ये दीपावली के दिन, और 40वें साल में हम लोगों ने माता महाकाली के आशीर्वाद से अनगिनत बरकत बांटी हुई है। वो बरकत गिनी नहीं जाती माता की। और यहाँ पे श्रद्धालु भगत लोग आते हैं, अमरावती पुरते तक भगत लोग, यूपी, एमपी, बिहार और संभाजी नगर, पुणे, बुल्डाना, अमरावती शहर, पूरे महाराष्ट्र के ग्रामीण विभाग सभी भक्तों लोग आते हैं बरकत लेने के लिए दीपावली के दिन। और इस बार भी माता महाकाली के आशीर्वाद से शक्तिपीठ में दीपावली को रात को 8 बजे माता महाकाली, महालक्ष्मी, माँ सरस्वती माता की हमारा अमरावती शहर के जानी मानी हस्ते नानक भाई नेब नानी के हस्ते और भक्तों लोगों के हस्ते माता महालक्ष्मी की, महाकाली माता की आरती इनकी हस्ती हुई है। और माता महाकाली के आशीर्वाद से हम लोगों ने जैसी प्रेरणा मिली माता की, तो हम लोगों ने बरकत बांटी है। इस बार भी हर साल 5 से 6 हज़ार भक्त लोग बढ़ रहे हैं। ये बरकत का महत्व यह है कि जो बरकत यहाँ से ले जाते हैं दीपावली की शाम के टाइम पे, रात को, वो बरकत अपने अपने घर के गले में तिजोरी में रखते हैं, दुकान के गले तिजोरी में रखते हैं। उस बरकत से माता महाकाली, महालक्ष्मी, माँ शारदा माता का साक्षात्कार उनको होता है। करके यहाँ पे अनगिनत भक्तों लोग हर साल बढ़ते हैं दीवाली के दिन। अब के 35 से 40 हज़ार के बीच में यहाँ पे भक्तों लोगों ने बरकत लेके गए हैं। तो मैं यह माता महाकाली माता, महालक्ष्मी माता से ये प्रार्थना करता हूँ, जो भक्तों लोग आ रहे हैं और आज जो इसी पर लाभ पंचमी के पर्व पे यहाँ पे अन्नकूट और भंडारा चालू हुआ है अभी कुछ समय के पहले, और माँ आरती हो चुकी है। मैं आपके न्यूज़ मराठी चैनल को भी मैं माता महाकाली के आशीर्वाद से मैं डॉक्टर 1008 महाशक्ति पीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज जी के तरफ से और सभी भक्त लोगों की तरफ से और हमारे अमरावती शहर के जानी मानी नानक भाई नेब नानी के से आप लोगों को मैं मराठी न्यूज़ मराठी को मैं चैनल को मैं बहुत दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं मैं देता हूं। इसकी तौर पे मैं आने वाले दीपावली को इससे भी बहुत बड़ा कार्यक्रम होने वाला है और भक्तों को साक्षात्कार इस बरकत का होते जा रहे करके भक्त लोग अनगिनत बरकत भी लेके जा रहे, अनगिनत माता जी दे भी रहे। इसी के साथ में मैं माता महाकाली का, माता माँ अन्नपूर्णा माता का मैं जयकारा का घोष दे के यहाँ पे मैं 2 शब्द विराम करता हूँ और 2 शब्द हमारे नानक भाई नेबनानी। साथी पोर्टल फेज 2 या नव्या प्रणाली विरोधात कृषी केंद्रधारकांनी हल्लाबोल केला आहे। डीलरचं म्हणणं आहे की या पोर्टलमुळे व्यवहारात क्लिष्टता वाढली असून ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळे खत, बियाणं आणि औषधांचा पुरवठा वेळेवर होत नाही आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतोय। या अनुषंगानेच लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कृषी केंद्रधारकांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रणाली सुलभ करण्याची मागणी केली। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातील सर्व कृषी केंद्र मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी 1 दिवसीय लाक्षणिक बंद पाळणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी। साथी पोर्टल पेज 2 मध्ये आम्हाला काम करते वेळेस शेतकऱ्याची चांगल्या प्रकारे गैरसोय होत आहे। त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणीचा सामना सातत्याने करावा लागत आहे। जे काही बियाणं आमच्या दुकानात येईल, नाही नेमकं शेतकऱ्याला तोटा कोणता होणार आहे, तुम्हाला कोणता म्हणजे अडचण कुठे येणार? शेतकऱ्याला वेळेवर जे बी काही बियाणं असेल किंवा खत असेल ते उपलब्ध व्हायला अडचण येणार आहे। म्हणून शेतकऱ्याच्या समर्थनात बंद केलं का तुम्हाला अडचण? शेतकऱ्याच्या समर्थनासाठीच आम्ही बंद करतो। एक दिवस तुम्हाला किचकट आहे असं तुम्ही निवेदन? आम्हाला पण किचकट आहे ती, आम्हाला ते प्रोसिजर किचकट आहे। तुमचं काय? शेतकऱ्यालाच अडचण येणार का तर बियाणं खरेदी केल्यानंतर त्या साईडला पडणार नाही, साईडची तांत्रिक अडचण आहे, साईड चालणार नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याची छेडछाड होणार आहे, पेरणी लांबणार आहे। समजा 2 दिवस जर त्या साईडवर आलं नाही तर शेतकऱ्याला द्यायचं कसं? म्हणजे शेतकऱ्याच्या समर्थनात तुम्ही शेतकऱ्याच्या समर्थनात 1 दिवसीय बंद आहे। पूर्ण जिल्हा की फक्त राज्य महाराष्ट्र राज्य बंद आहे। सर काय मत आहे, आज जे निवेदन दिलंय नेमकं काय विषय यांचा? सर साथी पोर्टल जे शासनाने चालू केलं आहे बियाण्याच्या संदर्भात,
त्या संदर्भात त्या संघटनेच्या कृषी सेवा केंद्राच्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात त्यांनी आज निवेदन देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी करण्यात आले होते। आमच्या कृषी विभागामार्फत त्यांना 1 दिवसाचं प्रशिक्षण झालेलं आहे। कृषी अधिकारी गुण नियंत्रण असल्यामुळे हाच विषय माझ्याकडेच आहे, तर त्यासाठी मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि हे वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाही तो सादर करण्यात येणार आहे। ठीक। मुख्यमंत्र्याच्या मामाच्या मुलाला हाताशी धरून मॉडेल कॉलनीतील जैन मंदिर आणि HND हॉस्टेलची जागा कवडीमोल भावात बिल्डरच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। मामाच्या गावाला जाऊया, जैन बोर्डिंगची जागा खाऊया अशा घोषणांनी परिसर दणदणाणून गेलाय। तर पुण्यातील ढोले पाटील रोडवरील धर्मदाय आयुक्तालयासमोर झालेल्या या आंदोलनात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी एक पैसा एक्स्ट्रा लागतात आणि ट्रस्टच्या नावाने परवानगी एक पैसा जास्त होतो। त्या अनुषंगाने महापालिकेची फसवणूक केली, महापालिकेच्या फसवणुकीनंतर सुद्धा मोळावर आणि घेतलेलं मोळा दाखल करण्याची आमची मागणी आहे। त्या ठिकाणी सरकार त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात गोखलेची पद एवढी माहिती केली होती का त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकेने प्रायव्हेट बँकेने कर्ज दिलं नाही आणि आम्ही गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली। याचा अर्थ क्लिअर आहे या दोन्ही पतसंस्थांचे काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मुद्दर मोळावर पेंडिंग होते आणि ते पुढे मुद्दर मोळाने त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा आरोप। पहिल्या दिवसापासून मोहोळ पुणे शहराची आणि जनतेची आणि जैन समाजाची खोटं बोलतात हे आज परत एकदा जर मोहोळांचा या खरेदी विक्रीत संबंध नव्हता तर आज गोखलेंनी त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय? परत 9 तारखेला निकाल येण्याच्या अगोदर 8 तारखेला बिगर होतात असं मोहोळांच्या आशीर्वादाचे बिगर होतात। चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ ते 15 दिवसामध्ये मान्यता देतात नाही। याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टनर आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे। अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं, पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं, जमिनी हडप करणं, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं गिळणं हा जो भस्मासूर मोहोळांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे। त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि मोदी जे म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्री मोहोळांचा राजीनामा घेतला पाहिजे। महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाच्या हक्कासाठी नांदेड येथे होणाऱ्या महाएल्गार मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून या आंदोलनाबाबत वातावरण तापले आहे।
ओबीसी समाजातील विविध जाती जमातीचे राज्य पातळीवरील नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनेने या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाकडून अद्याप परवानगी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा मोर्चा 29 तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयावर येणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार त्यांच्याबरोबर विविध ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. काही ओबीसी स्थानिक नेते हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यामुळे ओबीसी बांधवांनी त्यांच्याकडे लक्ष न देता मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. आणि आईस फोकस इकडे कॅमेरा बोला सर. येणाऱ्या 29 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या तमाम ओबीसी, भटके विमुक्त, आलितुदार, बलितुदार, मायक्रो ओबीसी समन्वय समितीच्या वतीने प्रचंड लाखोच्या संख्येने महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत याचं निश्चित झालेलं आहे. त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब हे पण या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी व नवनाथाबा वाघमरेजी हे दोघंही या महामोर्चाला उपस्थित राहणार आहेत. या महामोर्चाला किमान 3 ते 4 लाख ओबीसी बांधव नांदेडमधून उपस्थित राहणार आहेत. अद्यापपर्यंत प्रशासनाने आम्हाला परवानगी दिलेली नाही. जाणीवपूर्वक आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला परवानगी न देण्याचं काम प्रशासनात चालू आहे. पण आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी मिळो अथवा न मिळो हा महामोर्चा निश्चित काढणार आहोत. त्याचबरोबर काही सरकारचे एजंट, इथल्या प्रस्थापितांचे एजंट सातत्यानं मोर्चाला हे पाहुणे येणार नाहीत, मोर्चा रद्द होणार आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या वल्गना ही लोक करत आहेत. या लोकांना इथल्या प्रस्थापितांनी छोटे मोठे टेंडर किंवा छोटे मोठे तिकीटं देण्याचे तुकडे फेकलेले आहेत. पण असे लोकसुद्धा काही जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करत आहेत. पण निश्चितपणे नांदेडचा हा महामोर्चा ऐतिहासिक होणार आहे. 75 वर्षातला पहिला ओबीसी महामोर्चा नांदेडमध्ये होत आहे आणि हा महामोर्चा सरकार विरोधी आहे आणि सरकारला आम्ही 2 सप्टेंबरचा तो जुलमी GR रद्द करण्याची भाग पाडू असा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. अनेक वर्ष आम्ही यशोमती ठाकूर यांना दिवाळी भेट देतोय, यामुळे मात्र त्यांनी अहंकाराची भाषा वापरली असं वक्तव्य रवी राणा यांनी केले. ते असं का म्हणाले ते आपण जाणून घेऊयात. आदरणीय आमच्या यशोमती ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या, काल मी त्यांचं वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाडून त्या किराण्याचा विरोध केला. किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली, साडी काढून दाखवली आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे, मी जमीनदार आहे, मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे, कुठल्या साडीची गरज नाही आहे. कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध घीमधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो, शेतकऱ्याला देतो, शेतमजुराला देतो. अनेक आमच्या बहिणी आहेत त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो, अनेक वर्षापासून देतो. आणि यशोमती ताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळाची किट आणि एक किराण्याची किट दरवेळेस पाठवतो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून, ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो. कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे. पण त्याचा जो विरोध केला ताईंनी, ज्या पद्धतीने सांगितलं, ज्या अंकारामध्ये त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको. मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलल्या की मी बारदाना काम करणाऱ्या एका हमालाचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मला माहित आहे माझे वडील हमाल आहे, गरिबी आई पाहिलेली आहे, गरिबीचे दिवस पाहिलेले आहे आणि भावाकडनं, माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती. अनेक बहिणींनी स्वीकारली, अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते पोचली. ती साडी त्यांनी घातली सुद्धा. त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला, त्या किराण्याचा आदर सन्मान केला, त्या फराळाचा आदर सन्मान केला. पण ताईंनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे, जमीनदाराची मुलगी आहे, खानदानी आहे आणि मला हे लक्षात आलं की कुठेतरी मी
जरी गरीब भाऊ असलो तरी एक माझं कर्तव्य होतं ते बहिणीप्रती मी निभवलेलं आहे. त्याचा तिने विरोध केलेला आहे, त्याचा मला काही हे नाही आहे. पण हे आजच नाही, अनेक वर्षापासून यशोमतीताई ठाकूरकडे मी किराण्याची थैली, अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेलं आहे, अनेक वर्षापासून सुरू आहे. पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली, मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहे त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं, अनेक नगरसेवकांना दिलं, अनेक आमदारांना दिलं. पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही. तर मला ताईला हेच सांगणं आहे, तुमचा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट द्यायची, याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही. एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे. पण माझा द्वेष केला तरी मला काही त्याची चिंता नाही आहे. एक बहीण म्हणून नेहमी, एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे. बीडमध्ये सोयाबीनची होळी आणि सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आलाय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून सरकारकडून जाहीर करण्यात आलेली केवळ 85 रुपये प्रति गुंठा इतकी मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, बागायती शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, त्याचबरोबर सोयाबीनची हमी भावाने खरेदी आणि भावांवर योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. मदतीच्या बाबतीत भरमाचा भोपळा निर्माण करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला लावणाऱ्या सरकारच्या नावानं, बळीराजाला आर्थिक संकटात टाकणाऱ्या सरकारच्या नावानं, कागदी घोडे पळवणाऱ्या सरकारच्या नावानं, आकड्याचे घोडे पळवणाऱ्या सरकारच्या नावानं, कागदावर आकडे फिरवणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकरी विरोधी सरकारच्या नावानं, सोयाबीन हमी भाव केंद्र उशीर तातडीने सुरू न करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारच्या नावानं, सोयाबीन हमी भाव केंद्र तातडीने सुरू न करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांची दिवाळी काळी साजरी करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांना किरकोळ मदत करणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्याचा विमा बुडवणाऱ्या सरकारच्या नावानं, शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारच्या नावानं. आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी शासनाने जे हमीभाव केंद्र, सोयाबीन खरेदी केंद्र मुद्दाम दिरंगाई चालवली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जो पावसाने नुकसान होऊन अर्ध्यावर उत्पन्न आलेलं आहे त्याला सुद्धा खरेदी करण्यासाठी कोणी वाली नाही. त्या संदर्भात या ठिकाणी गेल्या 15-20 दिवसापासून शेतकरी विविध मार्गाने सातत्याने आवाज उठवत आहेत, पण शासन काही गांभीर्याने घेत नाही. उरला सुरला विषय, या जो सोयाबीन आणि इतर पिकांचं नुकसान झालंय त्याची 25% भरपाई शासनाने या ठिकाणी दिलेली आहे. मोठी घोषणा केली, पण प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी अल्प मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी मला एका जाहीर अभिनंदन करायचंय. अशोक येडे पाटील, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी जिल्ह्यातला पहिला शेतकरी नुकसानीच्या साठीचा मोर्चा काढला आणि डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते लिंबा गणेशकर हे या ठिकाणी वादळातील दिवा ठरत आहे चळवळीतील. ती शेतकरी कष्टकऱ्याच्या बाबतीत अशी आशादायक गोष्ट आहे. मी सगळ्यांना या सरकारला विनंती करतो, सोयाबीन हमी भाव केंद्र तात्काळ सुरू करा आणि मदत वाढवा, तरच शेतकरी या ठिकाणी जिवंत राहील. तुमचा मी या ठिकाणी फसवा सरकारचा बोंबलून या ठिकाणी बोंबा मारून जाहीर निषेध करीत आहे. आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी डॉक्टर गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वामध्ये सोयाबीन जाळून या सरकारचा बोंबलून शिमगा साजरा केलेला आहे. कारण या सरकारनं शेतकऱ्यांना फक्त आश्वासनाचं पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे.
फक्त कागदावरचे घोडे नाचवले, कागदावरचा आकडा पुरवला आणि शेतकऱ्याच्या पदरात मात्र 70 ते 80 रुपये गुंठ्यानं पैसे देण्याचं काम केलं। ही शेतकऱ्यांची खूप मोठी थट्टा केलेली आहे। आम आदमी पार्टीचं ज्या राज्यामध्ये पंजाबमध्ये सरकार आहे अशाच पद्धतीनं तिथे देखील पूर आला होता, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील म्हणलो होतो आणि पंजाब सरकार छोटे सरकार असून त्या सरकारनं 50,000 रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना दिलं। घर पडले त्यांना 50,000 रुपये दिली, पण या सरकारनं त्याच्यावरती कसलीही कारवाई केली नाही। या देशातलं सर्वात श्रीमंत राज्याचं हे भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस यांचं भिकारचोट सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासनाचे आकडे फिरवण्याचं काम करते। म्हणून या दिवाळीमध्ये या सर्व सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना आंदोलन ठेवून दिवाळी साजरी करावं, दिवाळीत शिमगा साजरा करण्याचं काम केलं। या सरकारचा जाहीर निषेध करतो। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। केवळ पिकेच नव्हे तर शेतातली जमीन सुद्धा खाडून गेलेली आहे। अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी वारंवार आंदोलन केलेलं आहे, मात्र सरकारनं केवळ प्रति गुंठा 85 रुपये इतकी अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील आणि शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असं सरकारचं आश्वासन कागदावरच राहिलं। शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये काळी दिवाळी साजरी करावी लागली। दुसरी गोष्ट म्हणजे जे सोयाबीन थोडंफार शिल्लक राहिलं होतं ते विकण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार भावामध्ये तब्बल 3500 ते 3800 रुपये भावानं विकावं लागलं। केंद्र शासनाचा जो हमी भाव आहे 5,338 रुपये तो अजून शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत। एकंदरीत सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे आणि या सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये शिमगा करायची वेळ लावलेली आहे। याचा निषेध म्हणून आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते विविध जे सहकारी आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांसमोर सोयाबीनची होळी करून सरकारच्या नावानं शिमगा साजरा केला आहे। आमची सरकारला अशी विनंती, शासनानं तातडीनं मोठ्या प्रमाणावर भरीव निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा। कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना जोरदार पावसाने रात्रभर झोडपून काढल्यामुळे कांदा शेती पिकाला फटका बसलाय। लेट खरीप पिकाचा लाल कांदा आणि नव्याने लागवड केला जात असलेला उन्हाळी कांदा या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। अक्षरशः कांदा पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र तालुक्यातील अनेक भागातील शेतात पाहायला मिळतंय। एकीकडे बाजारभाव नाही तर दुसरीकडे आसमानी संकटामुळे होणारा कांदा शेतीच्या नुकसानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी जोर धरते। माझे नाव कैलास पोपटराव जाधव, राहणार पिंपळगाव नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। सतत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होत असताना पहिले सोयाबीन आणि मका पिकांची नुकसान झाली आणि जो खरीपाचा कांदा होता त्याचाही नुकसान झाली। परंतु आता रब्बीची लागवड करत असताना कसे तरी 8-10 दिवसात 30-27 तारखेला पाऊस झाल्यानंतर परत ते वावरातले पाणी कमी झाल्यानंतर कसं तरी आम्ही घरात दिवाळी न करता वावरातले दुसऱ्या उभे करण्यासाठी हे झालो। परंतु काल संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाली आणि तो पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होता। वावरात जे कांदे लावले होते ते आत्ता पूर्ण वाहून गेलेले, 4-5 दिवसापूर्वी ज्या लागणी चालू होत्या त्या कशा तरी आम्ही पूर्ण केल्या। मजूर होता, आम्ही घरी लावले, परंतु ते पूर्ण वाहून गेलेले। आणि सरकारने पहिलेही मदत जाहीर केली होती, परंतु ती इतकी तुटपुंजी होती की खर्च भरमसाठ झाले आणि की त्याच्यातून आम्हाला म्हणजे 0.1% त्याची आम्हाला भरपाई मिळाली नाही। म्हणजे मदत जाहीर केलेली होती परंतु ती 2 हेक्टरसाठी 16,000 रुपये 8,500 येणार होती, ती फक्त 2 हेक्टरसाठी 11,000 रुपयेच आली। म्हणजे ती पण काही चालेल। तरी मागच्या वर्षीचा उन्हाळा कांदा होता तो बी आम्हाला एकदम कवडी मोल भावात विकावा लागला। निसर्गाची हानी झाली, कांदा खराब एकीकडे खराब झाला आणि जो राहिला सायला होता 30-40% तो बी 700-800 रुपयांनी असाही तो कांदा विकावा लागला। म्हणजे शेतकरी असं समजा 2 वर्षापासून आम्ही मोठ्या संकटामध्ये सापडलेले। सरकारने कृपया दखल घ्यायला पाहिजे की शेतकरी जागला तर सगळे जगू शकतील, एवढं तरी शासनाने धोरण जर आखलं तर 100% शेतकरी सुखी व्हायला टाईम लागणार नाही आणि शेतकऱ्याला आजचे दिन यायला टाईम लागणार नाही। काहीच नाही राहिले। नाही गळ्यात
दाखवते नंदुरबार बस आगारात आज 10 नवीन इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या, तर या इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, आगर व्यवस्थापक संदीप निकम आदी उपस्थित होते। यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केलाय। मुंबई, पुणे, नाशिक, धुळे या मार्गावर आता या बसेस सुरू करण्यात आल्यात। लवकरच अजून नवीन बसेस दाखल होऊन इतर भागातही उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या बसेस अत्याधुनिक आणि चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिक बसेस असून प्रवाशांनी या बसमधील प्रवासाचा आनंद घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले। नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या 10 इलेक्ट्रॉनिक AC बसेस आपल्याला आलेल्या आहेत। त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला, पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल। कारण सुटसुटीत आहे, पुशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालंय नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणाने चांगला होईल असं मला वाटतं। आमची लाईट बंद आहे। नंदुरबार तालुक्यातील गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकासह बाजारातील मिरचीच्या साठ्यांवर मोठा परिणाम झालाय। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मिरचीचे गोदाम तसेच साठे पाण्याखाली गेले असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाचं नुकसान झालंय। स्थानिक बाजारपेठेत मिरची साठवून ठेवलेले व्यापारी सांगतायत की साठ्यातील मिरची ओलाव्यामुळे पूर्णपणे खराब झाली आहे, तर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने मिरची कुजण्यास सुरुवात झाली आहे। या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले। आगामी काळात मिरच्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही भागात मिरची पिकाचं पाणी साचल्याने पूर्णपणे नुकसान झालंय। शेतकरी आणि व्यापारी वर्गाने शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे, परंतु स्थानिक प्रशासनाकडून व्यापाऱ्याच्या नुकसानीचा आढावा घेतला जात नसल्याची व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर हवामान विभागाने पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिल्याने व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आतापर्यंत मार्केट समजा दिवाळी जसं चालू झालेलं आहे, सीजनची नवी सुरुवात, ते 8 ते 10 दिवस मार्केट चालू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या पदारीचं नाव अमित टेलर, साधारणतः इथं 1000 क्विंटल माल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सगळं माल या पावसामुळे खराब होत आहे। साधारणतः आत्तापर्यंत 40-50%, 60% नुकसान आहे भाऊ पताऱ्यांवर। जसं जसं दिवस लांबणार पुन्हा पाऊस पडेल तर नुकसानीचा आकडा तसं पुढे वाढणारच आहे। आणि कसं जे आम्ही थोडंसं उघडाण राहिलं, पावसाने जर थोडं थांबला पाऊस, लगेच आम्ही गोळा करतो आणि त्याला पाल वगैरे टाकून बारदार टाकून थोडंसं टाकतो बुवा आम्हाला। शासन जसं शेतकऱ्यांच्या वगैरे हे पाऊस किंवा गारपीट होते तेव्हा शेतकऱ्यांना जसं शासन मदत करतं तसं आमच्या लोकांना बी, व्यापाऱ्यांना बी काहीतरी कुठे थोडीफार मदत केली पाहिजे बुवा, अशी आमची अपेक्षा आहे। काय तर गव्हर्नमेंटचे माणसं यावं, यांनी पाहणी करावं आणि पुढच्या कामं कारवाई करावी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।